तर कसं आहे पब्लिक, दीपक केळकर 101% आहे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला जायचं होतं कटिंगला, त्यामुळं आपण चाललो होतो गावामध्ये. मग काय बा आपण जे चला म्हणलं आता गावामध्ये आपल्याला कटिंग करायची. मग काय आलो वेळेत दुकानला. मग दुकानला आल्यानंतर मग गर्दी भरपूर होती. त्यानंतर मग काय वेळेत बसलो असं. त्यानंतर दसऱ्याचा भाऊ आला, म्हणजेच माझा भाऊ आणि दर्शन तो बी. मग काय त्याला पण कटिंग करायची होती. तो म्हणे हा म्हणे भाऊ मला कटिंग करायची, शाळा उघडली म्हणे. म्हणून हा. मग काय घरी आलो त्यानंतर लगेच मग माझ्या मम्मीला आला मोटर चालू करायला पाठवून दिलं एरीवर. तर आपण चाललो होतो. आपलं काय लाईट नाही, टेन्शन नाही, काहीच नाही. डायरेक्ट सोलरचं बटन दाबलं लगेच पाणी येतं. मग काय हो, इकडं आपली एअर आहे आणि इकडं आपलं घर आहे. मग काय हो, झुमिंग करून दाखवतो तुम्हाला इकडून. मग काय त्यानंतर आलो आपण घरी. फ्रेश ब्रेश व्हायचं होतं, अजून डोकं ते कटिंग करून आलो होतो. त्यानंतर मोबाईल चार्जिंग लावून द्यावा म्हणलं, पण मोबाईलला लाईट फॉल्ट होता म्हणून त्यामुळं गाडीत लावला होता. गाडीचं फुल चार्जिंग झालं होतं. मग काय आपण फ्रेश वगैरे झालो तोपर्यंत. मग दाखवतो तुम्हाला असं. मग त्यानंतर आपण मोबाईलचा चार्जर घेतला आणि आपण देतो आता घरामध्ये ठेवून त्याला. मग आपल्याला जायचं होतं मका निंदायला. मग काय आपण निघालो होतो मका निंदण्यासाठी. पण मग तुम्हाला दाखवून द्यावं म्हणलं असं. तर मग काय म्हणलं असं दाखवून झाल्यानंतर आपली दर्शक मक्का पण दाखवून द्यावा म्हणलं. मग काय आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्याला पण खत टाकायचं आहे म्हणलं. मग काय त्यानंतर कॉमेडी व्हिडिओ काढायसाठी मित्र पण आले होते, पण मग काय आपल्याला टाईम नाही भेटल्यामुळं ते बी रिटर्न गेले. मग काय आपण मग मका निंदाचं काम चालू होतं. मग काय पूर्वी मका दाखवत होतो, दर्शक राहिले ती 4-5 तास. मग काय होणारच होती. पण त्यानंतर मग असलं आबळ आलं होतं, म्हणलं बा आता येणारच आहे 101%. पण मग काय झालं का ना, 101% गायबच झाला हो. पाऊसच नाही आला आणि खतरनाक ऊन पाडून दिलं. मग काय घरी आलो मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. तुम्हाला दाखवून दिलं. आता दर्शक राहिलं होतं बांध फक्त. नाद नाही करायचं म्हणलं, 101% बोलतोय मग काय घरी आलो, गाडीचे पडदे वगैरे खाली गेले. मग काय दाखवतो तुम्हाला अशीच गाडी वगैरे. मग काय आपल्या तोंड हात धुवून घ्यावं म्हणलं आणि एकदा माझा नजारा दाखवून द्यावा म्हणून तुम्हाला. मग काय आपण मग मस्त फ्रेश वगैरे झालो आणि मस्त बसलो होतो इथं. आणि आपल्याला आता आहे ना एक रील्स बनवायची होती म्हणून सांगून दिलं आणि चहा प्या तू म्हणलं. आणि काय मग भेटू म्हणलं पुढच्या ब्लॉगमध्ये. आवड असेल तर लाईक करा, फॉलो करा.